Given circuit belongs to a two-branch parallel network, R1 equal to 5 ohm, R2 equal to 3 ohm, L equal to 2 millihenry and C equal to 25 microfarad, then resonant frequency of the network is close to. तर आपल्याकडे हा सर्किट आहे. आर आणि सी हे सिरीजमध्ये आहे, एल आणि R1 हे सिरीजमध्ये आहे, सी आणि R2 हे सिरीजमध्ये आहे आणि हे दोन पॅरललमध्ये आहे. तर R1 म्हणजे हा जो एलच्या सिरीजमध्ये आहे हा 5 ओम आहे म्हणते. R2 जो आहे जो या सीच्या सिरीजमध्ये आहे कॅपॅसिटरच्या तो आहे 3 ओम. एलची व्हॅल्यू आहे 2 मिली हेनरी इक्वल टू 2 × 10⁻³ हेनरी आणि सीची व्हॅल्यू आहे या सीची व्हॅल्यू 25 × 10⁻⁻6 फॅरेड किंवा 25 मायक्रोफॅरेड. आपल्याकडे ऑप्शन्स आहे 629 हर्ट्ज, 622 हर्ट्ज, 627 हर्ट्ज, 625 हर्ट्ज. तर इथे तुम्हाला मे बी हा फॉर्म्युला माहीत असेल, F0 = 1/2π√LC. तर हा फॉर्म्युला जर तुम्ही इथे लावाल म्हणजेच 1/2π√L ची व्हॅल्यू 2 × 10⁻³ इंटू सी ची व्हॅल्यू 25 × 10⁻⁻6. तर या F0 ची व्हॅल्यू येणार 711.76 हर्ट्ज. पण हे जी व्हॅल्यू आहे ती ऑप्शनमध्ये कुठेच दिसत नाही आपल्याला, म्हणजेच हा फॉर्म्युला जो आहे तो येथे ॲप्लिकेबल नाही आहे. तर अशा सर्किटसाठी म्हणजे जिथे सी आणि आर हे सिरीजमध्ये राहील आणि हे पॅरललमध्ये राहील, हे टोटल कॉम्बिनेशन एल आणि आरच्या सिरीजच्या, तर अशा सर्किटसाठी जो रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला राहतो तो राहतो 1/2π√LC. सेमच राहतो, पण इथे एक मोठा अंडर रूट येणार आणि तिथे RL² लिहिणार आपण, -L/C लिहिणार आणि डिवाइड बाय RC² लिहिणार, -L/C लिहिणार. तर हा जो फॉर्म्युला आहे तो या सर्किटसाठी रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होणार, जे की आपल्याला काढायची आहे. तर आता तुम्ही जर इथे व्हॅल्यूज ठेवाल म्हणजे 1/2π√LCच्या जागी असंच 2 × 10⁻³ इंटू 25 × 10⁻⁻6 आणि मल्टिप्लिकेशनमध्ये √RL² म्हणजेच हा 5चा स्क्वेअर मायनस एल आहे आपल्याकडे 2 × 10⁻³ डिवाइड बाय सीची व्हॅल्यू आहे 25 × 10⁻⁻6 डिवाइड बाय 3चा स्क्वेअर मायनस 2 × 10⁻³ डिवाइड बाय 25 × 10⁻⁻6. जर तुम्ही या टोटल इक्वेशनला सॉल्व कराल तर तुम्हाला जे व्हॅल्यू मिळेल ती मिळेल 626.45 हर्ट्ज, जी की अप्रॉक्सिमेटली 627 हर्ट्ज आपण म्हणू शकतो. तर याचं ऑप्शन हे होऊन जाईल. तर येथे आपण या क्वेश्चनमध्ये बघू शकतो की जो आपला रेग्युलर फॉर्म्युला होता F0 = 1/2π√LC हा येथे ॲप्लिकेबल नव्हता, पण F0 = 1/2π√LC √RL² - L/C डिवाइड बाय RC² - L/C हा येथे ॲप्लिकेबल होता आणि त्यानुसार हा जो ऑप्शन आहे आपला 627 हर्ट्ज हा करेक्ट होऊन जाईल. तर आपण व्हेरीफाय पण करून घेऊ याला हा करेक्ट आहे का. तर हा इथे करेक्ट आहे. तर अशा सर्किटमध्ये तुम्हाला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. F0 = 1/2π√LC इंटू √RL² - L/C डिवाइड बाय RC² - L/C. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही प्रिपरेशनमध्ये काही डिफिकल्टीज फेस करत असाल तर तुम्ही हा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करू शकता. सोबतच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम ग्रुप आणि चॅनल आहे त्याला जॉईन करायला विसरू नका. सगळ्यांच्या लिंक्स ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.